चिंता करू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आरसासारखा आरपार आहे, तरीही खूप समजून घेण्याच्या बाहेर आहे. कोणाला आपल्या जीवापेक्षा जास्त आपलं समजण्याचं फळ दुःख आणि अश्रूंशिवाय दुसरं काही मिळत नाही. त्यांच्यासाठी आपल्या रात्री खराब करणं सोडून द्या, ज्यांना याचीही पर्वा नाही की तुम्ही सकाळी उठाल की नाही. असं का होतं? अनेकदा जे लोक दुसऱ्यांच्या जखमा भरतात त्यांना स्वतःसाठी कोणी आधार मिळत नाही. द्वेष केल्याने एखाद्याचं महत्त्व वाढतंच, त्यापेक्षा माफ करून त्याला शर्मिंदा करावं. खोट्या आशा देणारे हे जग आहे. बोलत नाही पण सोडून निघून जातात. नाईलाजाने आम्ही ह्या जगाच्या चालीरीती शिकलो. जेव्हा मन भरून जातं तेव्हा प्रत्येक माणूस विसरून जातो. लोकांचे बोलणे मला समजतं, फक्त लोकांना त्यांच्या बोलण्याची लाज वाटू देणं मला आवडत नाही. आमच्यासारखं डोळ्यात गर्व घेऊन ओठाने कोण हसतं? आम्ही जसं जगतोय तसं कोणी जगून तर दाखवावं. आजच्या वेळेत तोच माणूस यशस्वी आहे ज्याला तुटलेलं जोडणं आणि युसलेल्याला मनवणं येतं. जे लोक कोणा बेफिकीर व्यक्तीवर अतिप्रेम करतात ते डोक्यापासून पायापर्यंत उद्ध्वस्त होतात. जे एकांकी रात्रीत कोणा व्यक्तीसाठी जागत राहतात त्यांनाच गमावण्याचं दुःख काय असतं हे माहीत असतं. कधी कधी नात्यांची किंमत ते लोक समजावून सांगतात ज्यांची आमचं कोणतंही नातं नसतं. आयुष्यात काही अपघात असे झाले की आम्ही समुद्रापेक्षाही जास्त खोल झालो. आयुष्यात काही मिळो वा न मिळो, पण प्रत्येक वळणावर शिकवण नक्कीच मिळून जाते. खूप लोक भेटले आयुष्यात, पण फक्त तो नाही मिळाला ज्याची इच्छा प्रत्येक प्रार्थनेत केली होती. ज्याच्याशी बोलण्याने आनंद दुप्पट आणि दुःख अर्ध होतं तोच आपला आहे. बाकी तर सगळं जग परक आहे. कितीतरी प्रेम मजबुरींमध्ये गेलं आणि जी काही नाती उरली होती त्यांना अंतर आलं. आम्ही तर फक्त त्याच्यासाठी एक गरज होतो, महत्त्वाचा तर कोणीतरी दुसरा होता त्याच्यासाठी. प्रेम जर खरं असेल तर ते कधीही बदलत नाही, ना वेळेनुसार आणि ना परिस्थितीनुसार. आयुष्यात आम्ही कधीही काही मागितलं नाही. ज्याला आपलं मानलं त्याला कधी मिळवलं नाही. ज्याला मिळवलं त्याला असं गमावलं की आयुष्यात कोणी आलंच नाही. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू टिकवून ठेवा. आयुष्यात काही चांगले तर काही वाईट लोक येत जात राहतात. ह्या संपूर्ण जगात सर्वात जास्त ताकदवान व्यक्ती तो आहे जो धोका खाल्ल्यानंतरही लोकांचं भलं करणं सोडत नाही. पुस्तकांमध्ये तर आपण काही दुसरंच वाचतो, पण आयुष्य तर काही वेगळंच शिकवतं. काही लोक गणितात नक्कीच कच्ची असतात, पण वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब करतात. तोंडाने माफ करायला वेळ लागत नाही, पण मनाने माफ करायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. एकटं राहणं आणि एकटं रडणं माणसाला खूप मजबूत बनवतं. जे सहज मिळतं ते कायम टिकाऊ नसतं, आणि जे कायम टिकाऊ असतं ते सहज मिळत नाही. मी आयुष्यात त्याच्याशिवाय काहीच मागितलं नाही, आणि आयुष्याने मला सगळं दिलं, फक्त त्याला सोडून. उशिराच का होईना, लोक बदलतात नक्कीच. आम्ही बरोबर असो वा चूक, पण लोक पलटतात नक्कीच. आता त्यांच्याबद्दलही काय तक्रार करायची, ज्यांच्या कानात तुमचा आवाजच जात नाही. जे म्हणायचे की तुझ्याशिवाय जगू शकणार नाही ते आजही जिवंत आहेत, कोणा दुसऱ्याला हेच सांगण्यासाठी. जे म्हणायचे की आम्ही फक्त तुझे आहोत, आज कळलं की त्यांच्या या ओळीमागे खूप चेहरे आहेत. जे 7 जन्मांपर्यंत साथ देण्याची शपथ घेतात, वेळ आल्यावर त्यांना 7 पाऊलही चालता येत नाही. तुझ्या घमेंडीला तुझ्या डोक्यावर सजवून ठेव. आता तुझ्याशी बोलणं तर दूरच, तुझा चेहराही पाहणार नाही. तो व्यक्ती एक दिवस नक्की रडेल, ज्या दिवशी आम्हाला कोणा दुसऱ्यासोबत हसताना पाहिल. तुझ्यासाठी मनाचे दरवाजे बंद केले आहेत आम्ही. आता हे माझं मन आहे, काही खेळणं नाही की तू दरवेळी खेळून जाशील. तो म्हणायचा की तू तर माझा देव आहेस. हे तेव्हा समजलं जेव्हा लोकांना देवावर प्रेम करताना नाही तर नेहमी मागताना पाहिलं. विचार आमचे वेगळे असू शकतात, पण प्रेमात स्वतःला वाहून टाकण्याची ताकद तुझ्यासारख्या मतलबी माणसाच्या शक्तीबाहेर आहे. मान्य आहे, प्रेम दोघांनी केलं होतं. तू जे केलं होतंस त्याला मनाची इच्छा म्हणतात, आणि आम्ही जे केलं होतं त्याला आत्म्याची पूजा म्हणतात. जे म्हणायचे की तुझ्याशिवाय मरून जाऊ, कळलं की ते आजकाल परक्यांच्या महफिलीत खूप नाचतात. ते म्हणतात की तू आम्हाला समजतच नाहीस. ते बरोबर म्हणतात. जर त्यांना समजू शकलो असतो तर कधी त्यांच्यावर प्रेम केलं नसतं. जेव्हा एखादी व्यक्ती तीच चूक वारंवार करते जी तुम्हाला दुःख देते, तेव्हा समजून घ्या की त्याला तुमची सोबत नको आहे, त्याला तुमच्यापासून सुटका हवी आहे. विचार करायचो की तुझ्याशिवाय कसं जगू शकू. तुझे आभार मानतो, तूच वेळ न देता तुझ्याशिवाय जगायला शिकवलंस. त्याच्यासाठी जगातले सगळे आनंद विकत घेण्यात आम्ही इतके गुंतून गेलो की कधी हा विचारच नाही आला की त्याने आमच्यासाठी कागदाचं एकही फूल विकत घेतलं नाही. काही लोक आपल्या प्रत्येक चुकीला गरजेचे नाव देऊन आपल्याला धोका देत गेले,
आणि आपण भोळे बनून त्याचा प्रत्येक शब्द खरं मानत गेलो. त्याला आमच्यासाठी वेळ कसा मिळणार, कारण आता त्याला जगातून खूप काही मिळवायचं आहे. आता प्रत्येकजण आमच्यासारखं प्रेमात स्वतःला वाहून तर नाही टाकू शकत ना. जेव्हा कोणी वारंवार मन दुखवतं तेव्हा त्याला आपलं मानणं सोडून द्या, आणि जेव्हा गोष्ट इज्जतीवर येते तेव्हा प्रेम करणं सोडून द्या. स्पष्ट बोलणारे लोक बरे असतात, निदान ते चांगले असण्याचं नाटक तरी करत नाही. हे तो काळ आहे जिथे साधेपणाला मूर्खपणा समजलं जातं. हे समजू नका की लोक बदलून जातात. सत्य हे आहे की त्यांचे नकली मुखटे उतरतात. कदर करणाऱ्या लोकांना नेहमी बेकदर लोक मिळतात. जो तुम्हाला खरंच आपलं मानतो तो तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही. एखादी व्यक्ती जर तुम्हाला एकाच धड्याची दोनदा शिकवण देत असेल तर चूक त्याची नाही, तुमची आहे. फक्त एका कारणाची गरज असते, निभावणाऱ्यालाही आणि सोडून जाणाऱ्यालाही. कधीकधी संपूर्ण जगाचं प्रेमही एका व्यक्तीच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. आजकालची नाती नोकरीसारखी झाली आहेत. बोलणंही होतं, हजेरीही लागते, परिस्थितीही विचारली जाते, आणि सगळं काही एका मजबुरीतून. अनेकदा हे बोलून लोक मागे हटतात की आम्ही तुमच्या लायकीचे नाही. प्रेम जर खरं असेल तर लोक सवयी काय, आपली संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकतात. जेव्हा एखाद्याचा अभिमान इतका वाढतो की त्याला आपलं भलं चिंतणाऱ्यांचे बोलणेही टोचू लागते, तेव्हा समजून घ्या की आता त्याची खैर नाही. सोडला आहे मी आता लोकांच्या मागे धावणं, कारण मी ज्याला जितका आदर दिला त्याने मला तितकंच तुच्छ समजलं. जे लोक खूप जास्त आपुलकी दाखवतात, एक दिवस तेच जाणीव करून देतात की ते परके आहेत. रडवणारे अनेकदा तेच असतात जे म्हणतात की आम्ही तुला आयुष्यात कधीही रडू देणार नाही. जीवनसाथी सुंदर असो वा न असो, पण कदर करणारा नक्कीच असायला हवा. जे धोका देतात ते चुकीचे नसतात, चुकीचे तुम्ही असतात जे त्यांना संधी देता. त्यांना आपलं समजून काय फायदा, ज्यांच्या मनात तुमच्यासाठी आपुलकीच नाही आहे. कमी वेळेत मिळत नाही कोणाला तुझ्यासारखा जीवनसाठी असणंच खूप गरजेचं आहे. किती राग येतो ना जेव्हा कोणी तुमच्याशी खोटं बोलतं आणि तुम्हाला सत्य माहीत असतं. काही लोक तर आपल्या द्वेषाच्याही लायक नसतात आणि आपण त्यांच्यावर आपलं प्रेम वाया घालवतो. कोणाला मिळवणं जितकं कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण त्याला विसरणं असतं. एक धक्का खूप गरजेचा असतो जेव्हा माणूस त्याच्या मर्यादा ओलांडतो. तोटा आणि नफा यांचा बाजार प्रेम नाही, ही भक्ती आहे, व्यवसाय नाही. गमावल्यावरच कोणाची किंमत कळते, कोणी जवळ असताना जाणीव कुठे होते. काही लोक आयुष्यात फक्त आम्हाला रडवण्यासाठीच येतात. एकाकीपणाची एक वेगळीच मजा आहे, यात कोणाच्या सोडून जाण्याची भीती नसते. जीवनात एवढा धडा तर मिळालाच की काळजीत राहिला तर स्वतः जळाल, बेफिकीर राहिला तर जग जळेल. फक्त आम्हीच तुझ्या मनात आहोत, बस हाच गैरसमज आम्हाला बर्बाद करून गेला. जर आनंदी राहायचं असेल तर त्याला विसरून जा जो तुम्हाला विसरला आहे. लोक आपल्या हुशारीवर गर्व करत राहिले, समजलंच नाही की त्यांनी काय गमावलं आहे. जे आमच्या भावनांची कदरच करत नाही त्यांच्या मागे वेडासारखं धावणं प्रेम नाही, मूर्खपणा आहे. काही लोक मला चूक समजतात तर मला वाईट वाटत नाही, कारण ते मला तितकंच समजतात जितकी समज त्यांच्यात आहे. मनात खोटं आहे, तोंडाने प्रेम करतात. खूप लोक जगात हाच व्यवसाय करतात. चला आता नवी सुरुवात करूया. जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती ती आता स्वतःकडून करूया. जेव्हा परिवारातील लोक अप्रिय वाटू लागतात आणि परके आपले वाटू लागतात तेव्हा समजून घ्या की विनाशाची वेळ सुरू झाली आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.